ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 8वा. ओवी आहेत 1007 ते 1011. गुणसंग पुनर्जन्माला कारणीभूत होतो. भाग 5वा. प्रकृतीच पुरुषाला नावरूपाला कसा आणते त्याचं वर्णन ज्ञानदेवानी केलं. आता प्रकृतीला वश झाल्यामुळं पुरुष आपले तेज कसे हरपून बसतो त्याचे ते दृष्टांताने वर्णन करत आहेत. तेथ पुरुषत्व जे असे ते ये इये प्रकृती वशे, चंद्रमा अवसे पडिला जैसा. तेथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुष पण आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुक्तो ते पुढे अनेक दृष्टांतांनी 11 ओवीपर्यंत सांगतात. विदळ बहु चौखा मेनलिया वाला एका, कसू होय पाचका जया परी. अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळली तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन ठेपतो, का साधू ते गोंधळी संचरोनी सुये मैळी, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनू कीजे. अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पाप कर्मात घालते, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात. का पय पशुच्या पोटी, का वन्ही जैसा काष्ठी, गुंडूनी घेतला पटी रत्नदीपू. गाईच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही, अथवा लाकडात अग्नी असताना जसा तो चकचकीत दिसत नाही, अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही. राजा पराधीनू जाहला, की सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, अथवा सिंह हा रोगाने व्यापला म्हणजे जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की तो स्वतःच्या तेजाला मुकतो. ज्ञानदेव सांगतात की पुरुषाला जे पुरुषत्व आलेले आहे ते प्रकृती सापेक्ष आलेले आहे. तो कसा आहे त्याचं वर्णन करताना अमृतानुभवात ज्ञानदेव म्हणतात की सर्व शून्याचा निष्कर्षू, जिया बाईला केला पुरुषू, जेणे दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली. ज्या स्त्रीने अथवा प्रकृतीने सर्व शून्यांचा शेवट असे अधिष्ठानभूत परब्रह्म त्याला पुरुषत्व आणले व त्या नवऱ्याच्या योगामुळे ती शक्ती म्हणजेच स्त्री झाली. कोणीही नसून केवळ असणाऱ्या अशा या पुरुषाला प्रकृतीने आपल्या अपेक्षेने पुरुष बनवलं. प्रकृतीच्या सापेक्षतेने तो पुरुष बनलेला आहे. त्या अविकारी असणाऱ्यावर विकृती पसरवून त्याने त्याला व्यापून टाकलेलं आहे. अजन्मा निरंजन असा हा पुरुष प्रकृती दशेस आल्यावर सर्व तेजाचे ठिकाण असणारा असा हा पुरुष मग आपले तेज हरवून बसतो. अस्य अज्ञानस्य आवरण विक्षेप नामकम अस्ति शक्ती द्वयम असं वेदांत सारात म्हटलेलं आहे. या अज्ञानाकडे, मायेकडे अथवा प्रकृतीकडे आवरण आणि विक्षेप अशा 2 प्रकारच्या शक्ती असतात. आवरण शक्तीने ती पुरुषाचे मूळ रूप झाकून टाकते आणि विक्षेप शक्तीने ती त्या ठिकाणी दुसरेच रूप भासवते. त्यातील आवरण कसे घालते ते ज्ञानदेवाने अनेक उदाहरणातून स्पष्ट केलेले आहे. त्यासाठी त्यांनी 9 दृष्टांतांचा वापर केलेला आहे. चंद्रमा अवसे पडे. चंद्र हा स्वभावतःच परिपूर्ण आहे, तरीही तो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आकाराचा दिसतो. अमावास्येला तर अजिबात दिसत नाही, त्याचे सर्व तेज लोप पावते. तसे प्रकृती जणू काही अमावास्याच आहे. आपले अज्ञानरूपी अंधाराचे पांघरुण तिने पुरुषाला घातलेले आहे, त्यामुळं पुरुषाचं मूळचं तेज लोप पावलेलं आहे. जणू प्रकृती त्याला अज्ञान दशेला आणते. सोन्याचा दृष्टांत. सोने स्वभावतः चौख असतं, पण त्यात जर हिणकस धातू मिसळला तर त्याचा कस कमी होतो. मग ते 100 नम्री सोनं राहत नाही, कारण त्याने कसाची संगत केलेली असते. तसेच हिणकस अशा प्रकृतीचा संग जडल्यामुळे पुरुष स्वभावतः शुद्ध स्वरूप असूनही त्याचं शुद्ध असं तेजस्वी स्वरूप लोप पावलेलं आहे. पिशाच. गोंधली या शब्दाचा अर्थ पिशाच असा दिलेला आहे. पिशाचाने चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार केला
की ते मनुष्याला अघटित क्रिया वेळप्रसंगी पापकर्मेही करण्यास भाग पडते. तो मनुष्य त्या गोष्टी स्वतःच्या इच्छेनं करत नाही. प्रकृती त्या पिशाच्या प्रमाणे आहे. पुरुषाकडे जे कर्तेपण येते ते या प्रकृतीमुळे येतं. मेघ आणि सूर्य. आभाळ आले की सूर्याचा प्रकाश झाकळून जातो. दिवस सुद्धा उदासवाणा पासू लागतो. प्रकृती ही जणू त्या पुरुषाला झाकून टाकणारा मेघच आहे. स्तनातील दूध. जोपर्यंत दूध पशुच्या स्तनात असते तोपर्यंत दिसत नाही, तसे त्या पुरुषावर प्रकृतीने आवरण घातलेले आहे. त्यामुळे पुरुषाचे मूळ तेज हरपून जातं. लाकूड आणि अग्नी. लाकूड धडाडून पेटले की अग्नी प्रकट होतो, पण लाकूड पेटेपर्यंत तो त्या लाकडात गुप्त स्वरूपात असतोच. तसंच पुरुष प्रकृतीत गुप्त स्वरूपात आहे. प्रकृतीने त्याला झाकून टाकलेले आहे. रत्न आणि वस्त्र. तेजस्वी रत्न वस्त्रात झाकून ठेवले की त्याचे तेज दिसत नाही, तशीच प्रकृती परमात्म्याला झाकून टाकते. पराधीन राजा. राजा पराधीन झाला की तेजोहीन होतो. त्याचा वचक कोणावर राहत नाही. तो ज्याच्या अधीन झाला असेल त्याचीच सत्ता राज्यावर चालते. तसेच पुरुष प्रकृतीच्या अधीन झाला की त्याचे तेज लोप पावते. आपल्या असंगतवादी स्वरूप धर्माला तो मुक्तो, मग प्रकृतीच सत्ता चालवू लागते. रोगी सिंह. सिंहाला रोग झाला की त्याची स्वयंभू शक्ती सामर्थ्य लोप पावतं. आपले त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाला की पुरुष आपले स्वत्व हरवून बसतो. अशा 9 उदाहरणामधून ज्ञानदेवाने प्रकृतीच्या अधीन झालेला पुरुष आपले तेज कसे हरवून बसतो ते स्पष्ट केले आहे. पुढे गुणसंगतीमुळे पुरुषाला जन्म मरणाच्या फेऱ्यात कसं अडकावं लागतं ते ज्ञानदेवाने स्पष्ट केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.